हो, ती त्या काळातली राधा नाही जी कृष्णासाठी वेडी झाली होती. ती त्या काळातली रुक्मिणी नाही जिला संसाराची भाषा कळायची. ती आजची स्त्री आहे, आजच्या काळातली. ती प्रेम करते पण स्वतःला विसरत नाही. तिच्या मनात हजार प्रश्न आहेत. मी पुरेशी आहे का? मी ऐकून घेणं बंद केलं तर मी वाईट का? मी स्वतःसाठी जगले तर स्वार्थी का? या सगळ्यांच्या उत्तरांमध्ये ती रोज थोडी थोडी तुटते. आणि तरीही ती प्रेम करते, काळजी करते, जगण्यासाठी लढते. पण दररोज स्वतःला सिद्ध करताना तिचं अस्तित्व हळूहळू शांततेच्या पडद्याआड हरवतंय. जणू तिच्या आवाजाला इथे जागा नाही आणि तिच्या अश्रूंना कोणतंही नाव नाही. ती हसते पण मनात प्रश्न असतात. ती जगते पण आतून सतत काहीतरी हरवत असते. तिला समजून घेणं कुणालाच सुचत नाही आणि म्हणून ती दिवसेंदिवस स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न करत राहते. काही वेळा ती शांत असते कारण तिला काहीच समजत नाही आणि काही वेळा ती उंच बोलते कारण कुणालाच काही समजत नाही. म्हणून मी तिला दोष देत नाही. मी तिला फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. ती एकटी नाहीये, ती फक्त थकली आहे. आणि हो, कदाचित आजच्या काळातला देव पण तिच्याच सारखा आहे, शांत पण आतून तुटलेला.